वेलकम टू द 97 ट्रक्स इन 97 डेज सिरीज. आणि आज आपला प्लांट आहे लसूण, त्याला मराठीत लसूण असे म्हणतात. सो त्याचं लॅटिन नेम आहे ॲलिवम सटायवम आणि त्याची फॅमिली आहे लिली अशी फॅमिली. ॲलिवम मीन्स गार्लिक आणि सटायवम मीन्स कल्टिवेटेड. याचं पर्याय नावे आहे उग्रगंध म्हणजे याचा वास चांगला नसतो. त्याच्यानंतर यवनेष्ट, महाऔषध, भूतग्न, आम्लकांत, रसायन वर असे वेगवेगळे नावं आहेत. लसूण हे शुभ स्वरूपात असते आणि याला मराठीत लसूण असे म्हणतात. याचं उपयुक्त अंग आहे कंद आणि तेल आणि हे भारतात सर्वत्र आढळून येते. याचं अग्रकर्म आहे लसणो प्रभंजनः. अत्यंत कृपित वायूवर लसूण अग्रद्रव्य आहे. रसोंचं रसपंचक आहे अम्ल वगळता 5 रस म्हणजे मुख्य कटू आहे. याशिवाय अवयभेदाने वेगवेगळे रसांचे अधिक्य असते. याशिवाय विपाक कटू आहे, वीर्य उष्ण आहे आणि याचे गुण स्निग्ध, तीक्ष्ण, पिच्छील, कुरू, सर स्वरूपाचे आहे. याचे आपण रसोनवटी, रसोनपिंड, रसोनाष्टक, लसूणादी घृत, रसोनसुरा, लसूणादी वटीमधून उपयोग करतो. यानंतर अमयिक प्रयोग म्हणजे आपण याचा कसा प्रयोग करू शकतो. त्यामध्ये प्लीहा रोगावर लसूण, पिंपळी मूळ व हिरडे यांचे चूर्ण गोमूत्रात वाटून त्याच्या गोळ्या करून द्यावात. त्याच्यानंतर अजीर्ण व विसूचिकेत लसूण, जिरे, सैंधव, पादेलोण, सुंठ, मिरे, पिंपळी व हिंग समभाग घेऊन त्यांचे चूर्ण लिंबाच्या रसात द्यावे. याशिवायचे कर्म आहे भीमंग, वृष, पाचन, दीपनमध्ये याचा उपयोग केला जातो. हे रसायन म्हणून पण उत्तम काम